गुड मॉर्निंग, जय जिनेंद्र सर्वांना. कसे आहात सगळे? आम्ही मस्त. तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवसही खूप छान आणि आनंदात जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की आपल्या घरामध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहे. थोडीशी धावपळ होत आहे, त्यामुळे किचनकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. म्हणजे काही बनवताच येत नाहीये. तसंच एक अर्धा तास वगैरे त्यांना असं स्टॉप करून वगैरे की छान किचन वगैरे स्वच्छ करून मगच स्वयंपाक बनवावं लागत आहे. हे मास्टर बेडरूम मधलं कपाट बनवत आहेत. सायमल्टेनियसली सिलिंगचं आणि हेही काम चालूच होतं. चला तर आपल्याला श्रीशाला आणायची वेळ झाली. पहिला तिला घेऊन येऊ. फ्रेश व्हायचं, मग खेळायला यायचं, काहीतरी जेवायचं. हा, हसतीस काय? खुश आज का खुश आहेस खूप? का बरं? आता 3 दिवस सुट्टी आहे म्हणून? मग पाऊस येणार म्हणून खुश आहेस? पण मी तुला विजूच देणार नाही. स्कूल दुपारपर्यंत सुरू आहे, त्यामुळे तिला ना की हे डस्ट वगैरे ना की खूप धूळ वगैरे जुळतो ना, त्याच्यापासून ती थोडी लांबच आहे. आणि तिला लांब ठेवायचाही प्रयत्न करतच असते मी. मोस्ट ऑफ द केसेस तिला खाली घेऊन जाणे किंवा फ्रेंड्सच्या घरी ती खेळण्यासाठी वगैरे जाते. त्यामुळं तिला ह्यातला काही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतच असतो. तर सेकंड डे मॉर्निंग की म्हटलं की चला पटकन चहा पिऊ. आणि श्रीशाचं इंटरॅक्शन डे होतं आणि किचनला थोडा आरामच आहे, कारण किचन म्हणत असेल की बाई तू काही आता किचनमध्ये येत नाहीस मोस्टली. नाही आहे तशी संध्याकाळचं वगैरे स्वयंपाक बनवत असते, पण म्हटलं की थोडं खरं दूरच आहे किचनपासून सध्या तरी. चला तर श्रीशाची स्कूल क्लास व्हिडिओ दाखवणार आम्हाला? अरे रोज पडतीस काय सर? अरे जॉय समोरच आहे की. स्कूलमधून जाऊन येऊसपर्यंत त्यांचं काम एवढं झालेलं होतं. जर काही यामध्ये चेंजेस तुम्हाला करावाशा वाटत असतील तर मला जरूर एकदा कमेंटमध्ये सांगून द्या. बाय प्रेस 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठे? स्कूलमधून येताना ना की पाऊस पडत होतं, सो तिला रेनकोट हवं होतं. म्हणून मग म्हणायला लागले की चला आपण डीमार्टलाच जाऊ, कारण तिचंही थोडंसं टाइमपास होईल आणि तिलाही बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होईल आणि रेनकोटही घेता येईल ह्या विचारानेच गेले. म्हटलं बाहेरच घ्यायचं होतं, पण डीमार्टला गेले की थोडासा वेळ निघून जाईल आणि श्रीशाही घरी राहणार नाही आहे ह्याचीच आम्हाला काळजी घ्यायची होती. सो म्हटलं की थोडीशी शॉपिंग वगैरे पण होईल, ग्रोसरीची शॉपिंग पण होईल. आता इरेजर अजिबात हरवायचं नाही कुठं. चांगलं आवडलं? डीमार्ट इज इक्वल टू सॉफ्टी आईस्क्रीम प्लस पॉपकॉर्न. खरं ते पॉपकॉर्न बोलवतील ना ग? खाली पडायला लागलात, खाली टाकू नकोस. लगेच उद्घाटन करायचंच बघ. पडल्यात ना खाली. डीमार्ट मधून आले आणि धोधो पाऊस सुरू झाला. सो तिला इच्छा होती की रेनकोट घालून पावसामध्ये भिजायची. सो म्हणून परत खाली गेली आणि मस्त असा ती रेनी सीझन ही एन्जॉय केली. म्हटलं की चला रेनकोट घालून काय भिजायचं भीज एकदा म्हटलं, कारण त्याशिवाय ह्या शांतही बसणारच नाही. तिला बघून तिच्या मैत्रिणीही खाली आल्या. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर अँड प्लीज डू सबस्क्राईब.